पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झालाय। या प्रकरणी संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं। ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पुण्याहून। ज्ञानेश्वर, अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। एक बांगलादेशी तरुणी जी पोलिसांकडे गेली आणि कशा पद्धतीनं तिला तिथे कुंटणखान्यामध्ये कोंडून ठेवलं त्याची हकीकत सांगितली। मात्र असं घडलेलं असताना देखील पोलिसांनी, अर्थात महिला पोलीस होती तिनं जी कुंटणखान्याची प्रमुख महिला होती तिला बोलावून घेतलं आणि जी बांगलादेशी तरुणी होती तिला पुन्हा त्या कुंटणखाला चालवणाऱ्या महिलेकडे पाठवलेलं होतं। एकीकडे अशा पद्धतीनं जी याचना करत बांगलादेशी तरुणी पोलिसांपर्यंत आली होती, तिची मदत करण्याऐवजी ती जिथून आली, तिला जिथे त्रास होत होता तिथेच या महिला पोलीस अधिकारी जी हवालदार होती तिनं कुंटणखान्यात त्या बांगलादेशी तरुणीला पाठवलं आणि हा सगळा प्रकार जेव्हा पुढे आला तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची सगळी तपासणी केली गेली आणि निलंबित देखील त्या महिला पोलीस हवालदाराला केलेला आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। या दरम्यान एक कोम्बिंग ऑपरेशन